यशस्वी जयस्वालच्या नाबाद 116 धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खिशात घातली आहे। भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून धुव्वा उडवत मालिका 2-1 अशी जिंकली आहे। दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी 270 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालनं दीड शतकी भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया रचलेला आहे। रोहित बाद झाल्यानंतर यशस्वीनं विराट कोहलीच्या साथीनं भारताचा विजय सुकर केला। भारतानं या विजयासह कसोटी मालिकेमधील पराभवाचा वचपा काढलाय। भारताचा हिटमॅन रोहित शर्मानं विशाखापट्टणममध्ये आणखी एक इतिहास रचलाय। रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 20,000 धावांचा टप्पा पार केलेला आहे। भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित हा चौथा खेळाडू ठरलाय। भारतीय T20 संघामधील सलामीवीर अभिषेक शर्मानं एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। T20 फॉर्मॅटमध्ये कॅलेंडर इयरमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावावर केलेला आहे। अभिषेकनं कॅलेंडर इयरमध्ये यंदा 101 षटकार ठोकलेले आहेत। सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली या स्पर्धेमध्ये त्यानं हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। अशी कामगिरी करणारा अभिषेक हा पहिला भारतीय ठरलाय। ॲशेस कसोटी मालिकेमधील ब्रिस्बेन इथल्या गावाच्या मैदानामध्ये मिचेल स्टार्कनं गोलंदाजीनंतर फलंदाजीसह मनं जिंकलेली आहेत। इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजासाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर मिचेल स्टार्कनं 6 विकेट्सचा डाव साधलेला आहे। तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये फलंदाजीला आल्यावर त्यानं कसोटीमधील 12व्या अर्धशतकासह खास विक्रमाला गवसणी घातली आहे। अखेरपर्यंत रंगलेला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना शेवटी अनिर्णयात राहिलेला आहे आणि तसाच तो संपून गेलेला आहे। या लढतीमध्ये न्यूझीलंडनं विजयासाठी दिलेल्या 531 धावांच्या आव्हानाचा वेस्ट इंडिजच्या संघानं जोरदार पाठलाग केला। जस्टिन ग्रीवच्या जबरदस्त द्विशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं 5व्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 बाद 457 धावांपर्यंत मजल मारली। अखेरीस वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ 74 धावा या कमी पडल्या आणि हा रोमांचक सामना अनिर्णित राहिला। आणि आता इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। उत्तर भारतामध्ये थंडीच्या लाटेमुळे बहुतांश राज्यांमधील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे। जम्मू काश्मीर अक्षरशः गोठलेला आहे। या थंडीच्या लाटेमुळे उत्तराखंडसह हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये थंडीच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळतोय। पुढील 2 दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या शीतलहरीमुळे आजपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढेल। राज्यभरातील बहुतांश शहरांचं किमान तापमान 6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं जाईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सगळीकडेच थंडीचा कडाका असेल असं शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। गोंदियामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागलाय। गोंदियाचा पारा 9.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। थंडी परतल्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय। गोंदियामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा थंडीचा कहर पाहायला मिळाला। दरम्यान डिसेंबरमध्ये थंडीचा जोर कायम आहे। नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। 1 आठवडा हे अधिवेशन चालेल। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। कर्जमाफी, तपोवनामध्ये वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात आहे। नागपूरमध्ये 6,000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले। तसंच बाहेरील जिल्ह्यांमधील पथकांसह SRPFच्या तुकड्या, विशेष कमांडो आणि 12 बॉम्बशोधक पथकं सज्ज आहेत। पनवेल स्थानकावर आजपासून 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। पनवेल कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पामधील अडथळे दूर करण्यासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे। आज 9 डिसेंबर, त्याचबरोबर 14 डिसेंबर आणि 16 डिसेंबर या दिवशी मध्यरात्री 1:30 वाजल्यानंतर ते मध्यरात्री 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे। डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, इंटरसिटी आणि त्याचबरोबर डेक्कन अशा 10 गाड्या आज रद्द केल्या आहेत। लोणावळा यार्डमधील तांत्रिक कामासाठी हा पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केलाय। या ब्लॉकचा अन्य मार्गावरील 20 एक्सप्रेसवर परिणाम होणार आहे।
दहिसर भाईंदर मेट्रो मार्गिकेमधील 2 ठिकाणची कारशेड रद्द करण्याची वेळ MMRDAवर आली आहे. डोंगरी कारशेड नुकतीच रद्द केली आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. डोंगरी कारशेड रद्द झाल्यानंतर नवीन कारशेड कुठे उभारणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. MMRDAनं मेट्रो मार्गिका रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आता MMRDAचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वांद्रे पश्चिममधील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला पादचारी पुलानं जोडलं जाणार आहे. ठाण्यामधील घोडबंदर मार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीमधील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीच आता या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी केलेली आहे. वैश्विक दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी ही प्रक्रिया गतिमान केली आहे. दिव्यांगांचे एकूण 21 प्रकार निश्चित केलेले असून सर्व प्रकारच्या दिव्यांगांना हे एकच ओळखपत्र लागू असेल.